ख्वाब तो ये सिलसिले हुए, दूर तक निगाह में है गुल खिले हुए, धड़कनों में तेरे गीत है मिले हुए। तर आता जो तुम्ही प्रिव्ह्यूला त्या टाईपचा स्टेटस आहे तो बनवण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर लागणार आहे ते म्हणजे लाईट मोशन ॲप. आणि हे जे ॲप आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅटवरती पिनेट मेसेजमध्ये अवेलेबल होऊन जाईल. त्यानंतर हे तुम्हाला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर तुम्हाला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. प्रोजेक्टमध्ये आल्याच्यानंतर इथे असलेला बीटमार्क आणि शेक इफेक्ट हे जे दोन प्रोजेक्ट आहेत हे दोन्ही तुम्हाला इथे इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर जो आपला बीटमार्कचा प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला ओपन करायचा आहे. ओपन केल्याच्यानंतर तो काहीसा अशा प्रकारे दिसून येईल. तर ही जी स्टार्टिंगची एक इमेज ॲड केलेली आहे मी ती जर तुम्हाला चेंज करायची असेल तर सिम्पली तुम्हाला त्या लेअरवर जायचं आहे. कलर अँड फिलवर जायचं आहे. जे काय अशा प्रकारचं स्टारचं ऑप्शन असेल त्याच्यावर जायचं आहे. मॉडेलचा जो कोणता इमेज तुम्हाला चेंज करायचा असेल त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि ते प्लसवर जाऊन तुम्ही हा इमेज चेंज करून घेऊ शकतात. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट बीटवरती यायचं आहे. नेक्स्ट बीटवरती आल्याच्यानंतर तुम्हाला प्लसवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि आपल्या मॉडेलचा नेक्स्ट इमेज तुम्हाला अशा प्रकारे ॲड करायचा आहे. त्यानंतर या ऑप्शनचा यूज करून नेक्स्टवर जायचं आहे आणि या सेकंड नंबरच्या ऑप्शनचा यूज करून त्या इमेजला तुम्हाला अशा प्रकारे ते ॲड करायचं आहे. त्यानंतर इथे वर 3 डॉटवरती जायचे आणि या इमेजला अशा प्रकारे सिम्पली फिल कंपोजिशन एरियामध्ये कन्वर्ट करून घ्यायचे. त्यानंतर या इमेजला अशा प्रकारे मूव्ह अँड ट्रान्सफरवरती जाऊन परफेक्टली ॲडजस्ट करून घ्यायचे. ॲडजस्ट केल्याच्यानंतर इमेजच्या लेअरवरती तुम्हाला लॉंग प्रेस करायचं आहे. लॉंग प्रेस करून तुम्हाला याला लिरिक्सच्या लेअरच्या खालच्या साईडला अशा प्रकारे ते नॉर्मली ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर ही जी प्रोसेस आहे अशाच प्रकारे तुम्हाला इथे 1 बाय 1 फॉलो करायची आणि आपल्या जे लिरिक्सच्या लेअर आहेत त्या लेअरच्या खालच्या साईडला तुम्हाला अशा प्रकारे 1 1 इमेज इथे ॲड करून घ्यायचे आहेत. तर आपल्या जे लिरिक्सच्या लेअर आहे त्या लिरिक्सच्या सर्व लेअरच्या खालच्या साईडला इमेजेस ॲड झालेले आहेत. त्यानंतर तुम्हाला यायचं आहे 14.19 सेकंदावरच्या बीटवरती. तिथे आल्याच्यानंतर परत तुम्हाला सेम प्रोसेस फॉलो करायची आहे. इथे फक्त तुम्हाला प्लसवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. आपल्या मॉडेलचा एक इमेज तुम्हाला ॲड करायचा आहे. इमेज ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्टवर जायचं आहे. सेकंड नंबरच्या ऑप्शनचा यूज करून तुम्हाला त्या इमेजला अशा प्रकारे एंडिंगपर्यंत ॲड करायचं आहे. त्यानंतर इवर 3 डॉटवर जायचं आहे आणि या इमेजला अशा प्रकारे सिम्पली इथून फिल कंपोजिशन एरियामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे. तर ही जी प्रोसेस आहे अशाच प्रकारे तुम्हाला 1 बाय 1 फॉलो करायची आणि आपल्या मॉडेलचे जे ऑल इमेजेस आहेत ते सर्व इमेजेस इथे अशा प्रकारे 1 बाय 1 बीटच्या अकॉर्डिंग ॲड करून घ्यायचे आहेत. तर आपल्या मॉडेलचे जे ऑल इमेजेस आहेत ते इथे ॲड झालेले आहेत. त्यानंतर तुम्हाला यायचं आहे सेकंड इमेजवरती. सेकंड इमेजवरती आल्याच्यानंतर जी आपली जी लिरिक्सची जी लेअर आहे त्या लिरिक्सच्या लेअरवरचा जो इफेक्ट आहे तुम्हाला कॉपी करायचा आहे आणि तो सेम इफेक्ट तुम्हाला त्या खालच्या इमेजच्या लेअरवरती पेस्ट करायचा आहे. त्यासाठी सिम्पली तुम्हाला त्या लिरिक्सच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती यायचं आहे, 3 डॉटवरती यायचं आहे. इथून तुम्हाला कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. सेम इफेक्ट तुम्हाला अशा प्रकारे इथे इफेक्टवर जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट इमेजवरती तुम्हाला करून द्यायचं. तर ही जी प्रोसेस आहे तुम्हाला अशाच प्रकारे 1 बाय 1 फॉलो करायची आहे आणि आपल्या मॉडेलचे जे ऑल इमेजेस आहेत लिरिक्सच्या खाली ॲड केलेले आहेत त्या ऑल इमेजेसवर तुम्हाला ही इफेक्ट अशा प्रकारे 1 बाय 1 पेस्ट करून द्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकतात की आपल्या ऑल ज्या इमेजेस आहेत त्या ऑल इमेजेसवरती हा इफेक्ट देऊन झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला बॅक घ्यायचं आहे. बॅक घेतल्याच्यानंतर जो आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला ओपन करायचा आहे. ओपन केल्याची इथे ही एकच इमेज दिलेली आहे. त्या इमेजवरचा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला कॉपी करायचा आहे. त्यासाठी सिम्पली त्या लेअरवरती जायचं आहे, इफेक्टवर जायचं आहे, 3 डॉटवर जायचं आहे आणि इथून तुम्हाला अशा प्रकारे कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅक घ्यायचं आहे. बॅक घेतल्याच्यानंतर जो आपला बीटमार्कचा प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला ओपन करायचा आहे. ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला नॉर्मली यायचं आहे 14.19 सेकंदावरच्या बीटवरती. तिथे आल्याच्यानंतर तिथून पुढे जे आपण ॲड केलेले जे ऑल इमेजेस आहेत त्या सर्व इमेजेसवर तुम्हाला 1 बाय 1 हा जो आपला इफेक्ट आहे तो इफेक्ट तुम्हाला पेस्ट करायचा आहे. त्यासाठी सिम्पली तुम्हाला त्या लेअरवर जायचं आहे, इफेक्टवर जायचं आहे, 3 डॉटवर जायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला इथून याला पेस्ट इफेक्ट करून द्यायचं आहे. तर ही जी प्रोसेस आहे अशाच प्रकारे तुम्हाला 1 बाय 1 फॉलो करायची आणि आपल्या ऑल इमेजेसवरती हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर ही जी लास्ट इमेज आहे त्या लास्ट इमेजवरती जो इफेक्ट होतो देऊन झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला सिम्पली शेअरवरती जायचं आहे, एक्सपोर्टवरती जायचं आहे आणि या व्हिडिओला तुम्हाला इथून सिम्पली एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे.